आपण आज इथे या एका आगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीबद्ध सोहळ्यासाठी इकडे आलो आहे. आणि हा टेक्नॉलॉजीबद्ध सोहळा म्हणजे काय, तर डॉक्टर आशिष आर्बट हे 3D रोबोटिक म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्रातले 3D रोबोटिक्सचे पहिले सर्जन आहेत. आणि जवळजवळ 11 वर्ष म्हणजे 11,000पेक्षा जास्ती त्यांनी सर्जरीज केल्यात. पण जॉईंटमध्ये त्यांनी 3,000च्या पेक्षा जास्त सर्जरीज केल्या आहेत. आणि ते आज इथे हॉलो लेन्स ह्याचा लॉन्च करत आहेत, जे रोबो अलाइन आणि हॉलो लेन्स असं एकत्रित करून त्याचं टेक्नॉलॉजी वापरून, पण त्याबरोबर त्यांचं स्वतःचा एक्सपिरियन्स आणि विजडम हे सगळ्यात त्याच्या मागचं महत्त्वाचं जे आहे ते यूज करून पेशंटसाठी जितके जास्तीत जास्त परफेक्ट नी रिप्लेसमेंट करून बेस्ट रिझल्ट्स त्यांच्यासाठी आणू शकतील. म्हणजे की पेशंटला बेस्ट रिझल्ट मिळणार, तो लवकरात लवकर रिकवर करू शकणार, कमीत कमी इन्व्हेसिव्ह सर्जरी असणार. असा ह्या गोष्टीचा आम्ही त्याला म्हणतो की आमचा तो स्टार परफॉर्मर आहे, त्याचा आमचा लॉन्च आहे इथे. तर त्या प्रोग्रामाला आपण आता सुरुवात करणार आहोत. रोबोटिक टेक्नॉलॉजी थर्ड स्टेजला गेलेली आहे. पहिला ह्युमनॉइड रोबो ज्याचा टोटल ह्युमन कंट्रोल असा आम्ही आता इंडियात आणलेला आहे. आणि मायक्रोसॉफ्ट हॉलोलेन्स अमेरिका आणि इंडिया या दोघांच्या समन्वयाने हा रोबो बनलेला आहे. यांनी पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणजे भारतात पहिल्यांदा पेशंटला निगडीत जे इम्प्लांट आहे, मल्टिपल चॉईसेस, पेशंटला जे परफेक्ट फिट बटेल आणि 40 वर्ष तब्बल चालेल, पेशंटचा वेदना, पेशंटचे अँगल्स हे सगळं ते आम्हाला एका ॲसिस्टंटसारखं गाईड करेल. जसं फ्लाईटमध्ये ऑटो पायलट असतो आणि पण मात्र एक पायलट त्याला कंट्रोल करायला लागतो, तसाच हा रोबो आता आम्ही वेअर करतो. याचा एक फायदा असा की पेशंटला याची काही कॉस्ट एक्स्ट्रा पडणार नाही आहे. कारण की अमेरिकन जे रोबोज लोक घेत आहेत त्याची एक्स्ट्रीमली जास्त कॉस्ट असते आणि त्या कॉस्टमुळे ते पेशंटला बेअर करावं लागतं. तो एक मात्र विचार आम्ही फार केलेला आहे. दुसरी गोष्ट, याचं जो अपग्रेडिंग असेल हे AI बेस्ड असेल, त्यामुळे एक्स्ट्रा कॉस्ट नाही. आणि पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट जेव्हा आम्ही पेशंटला टाकतो, पेशंटला काही दिवसांनी, काही आठवड्यांनी कळतसुद्धा नाही की त्याचं काही ऑपरेशन झालेलं आहे. आमचे डिटेल्स आमच्या वेबसाईटवर आणि आमच्या यूट्यूब चॅनल्सवर आहेत. आणि मीडियातर्फे पेशंटनी याची नोंद घ्यावी. आणि साहेब, आपण आज आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याच्याबद्दल आम्ही अतिशय दिलगीर आभारी. आनंद वाटतो. आज महत्त्वाची एक टेक्नॉलॉजी AIचा मदत घेऊन डॉक्टरांनी जे काय एक रोबो तयार केलेला आहे आणि तो सर्जरीत खूप महत्त्वाचा भाग करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते भारतात तयार करणारा रोबो आहे असं मी त्यांच्याकडून आत्ताची मला माहिती मिळाली. आनंद आहे. मग जसं मी म्हणालो की पेशंटच्या आयुष्यात एकूण वेदनामुक्त आणि चांगला रिझल्ट देणारी कुठलीही सर्जरी खूप महत्त्वाची असते आणि ती प्रिसाइजली ती करता यावी, जास्तीत जास्त उपयुक्त व्हावी यासाठी डॉक्टरांनी खूप काळ ते काम करतच आहेत. पण ह्या रोबोच्या मदतीने ते अधिक उत्तम करतील. आणि माझ्या खूप साऱ्या सदिच्छा आहेत डॉक्टर तुम्हाला. आणि मला इथं बोललो त्याबद्दल मी आभार आहे. थँक्यू. घेणार नाही, एकच पद्धत आहे. 2016 नंतर काही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्या अडॉप्ट करत नाही. तुम्ही पायवारीला तुमचा तो म्हणजे अशा शब्दात त्या डॉक्टरांनी माझ्याशी बोलल्यानंतर आय पेड इन ₹700 आणि जस्ट गॉट आउट फ्रॉम दॅट आलं असतं वाटायला. तर तुम्ही काय केलं असतं? सेकंड स्टेजला काय केलं असेल? थर्ड स्टेजला एका सेकंदात त्यांनी मला एक उत्तर दिलं. 2ला आपण मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि नथिंग अगेन्स्ट देम, बट वी शुड नो दॅट प्रेससाठी की दिस इज द फर्स्ट रोबो दॅट इज टोटली मेड इन इंडिया. तसंही अमेरिकेमध्ये सगळे आपलीच पोरं रोबोज बनवत आहेत. सो दिस टाइम आय एम ऑल्सो अ पार्ट ऑफ डिझायनिंग ऑफ दिस. अँड याचं आम्ही गेले 5 वर्षापासून हार्डवर्क करतोय आणि आता ते फळास आलंय आणि त्याचे सर्जरीज आम्ही करतोय. सो वेलकम all of you and hand over to my audiovisual team. Please be patient for the next 20 minutes. Let's
जे काही येत आहे ते ऑगमेंटेड रियालिटीवर येत आहे. तर लेट अस सी सम बेनिफिट्स अँड देन आर गेस्ट ऑफ ऑनर्स विल टॉक. वैद्यकीय सेवा आणि डॉक्टर किती महत्त्वाचे आहेत आपल्या आयुष्यात ते काही मी आज वेगळं सांगायची गरज नाही. रितेश आणि त्यांच्या निमित्तानं मला ह्या उपक्रमाला उपस्थित राहता आलं. म्हणजे हे आता जे काही लॉन्च आहे त्याच्या अगोदरचे व्हिडिओ मी बघितले, एखादी फिल्म बघितल्याचंच फील तुम्ही दिला आणि मला खरंच वाटलं की काय रोबो इथं अवतरतोय काय, इतका तुम्ही साऊंड आणि ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे ते मशीन केलं ते तर तुम्ही महत्त्वाचं असेल आणि त्याने जे काही वैद्यकीय सहाय्य आणि फायदा आपल्याला होणार आहे तो होणारच आहे. आणि तुम्ही त्याचे प्रेझेंटेशन खूप चांगलं केलं आणि ते बघून तरी कॉन्फिडन्स वाटतोय मला. मुळात एखादा सुपर हिरो अवतारावा इतकं ते सुंदर तुम्ही केलं. डॉक्टर स्वतः त्याच्यात रोल प्ले केला त्याने आणि नाही आनंद चांगलं वाटलं. अर्थात माझ्यासारख्या माणसांना तर डॉक्टर नेहमीच सुपर हिरो वाटतात, कारण की कुठल्या पेशंटला नुसतं डॉक्टरला बोलूनच बरं वाटतं. आणि माझा स्वतःचा तसा अनुभव आहे की साधं काही झालं आपल्याला टेन्शन आलं की आपण डॉक्टरना फोन करून काही काळजी करू नका म्हटलं तरी बरं वाटतं. आणि हे जे इतक्या अद्ययावत गोष्टी, AIचा जमाना आहे, सगळ्या फिल्म क्षेत्रापासून जगातल्या सगळ्या वेगवेगळ्या विषयात आता AI आलेला आहे आणि ते आपल्या माणसाला मदत करत आहेत. तर या विषयातही तुम्ही केल्या भारतात बनलेली ही टेक्नॉलॉजी आहे हे ऐकूनही मला आनंद वाटला आणि आशा आहे की याचा सगळ्यांना उपयोग होईल.